नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा, मी इथं मस्त अशी गिलक्याची भाजी बनवत होती. आता आता आमच्याकडे याला गिलकी म्हणतात. आता काही ठिकाणी म्हणजे गिलक्यांना घोसाळी देखील म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी प्रथा. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. तरी मस्त अशी याची जी भाजी आहे, आता मी असं बारीक जास्त चिरले नव्हते, कारण अगोदरच ते शिजले ना, तर जास्तीच गाळ होतो त्याचा. त्यामुळे जास्त बारीक चिरले नव्हते. आता कालच्या कामांची एवढी धावपळ होती, की उठायला थोडा उशीरच झाला होता. तर अगोदर स्वयंपाक करून घेतला. आता शंभूला देखील आज सुट्टी होती, तर आज तो देखील लेटच उठला होता. त्यामुळे बेड आवरायचा तसाच बाकी होता. तर मग अगोदर घरातली बाकी कामं आवरली. आता आज होतं 15 ऑगस्ट, त्यामुळे आहोनला सकाळी लवकर जायचं होतं, तर ते गेले होते. शंभूला काही गेला नव्हता तो, कारण त्याला सुट्टी होती आणि त्याला घेऊन जायला पण कोणी नव्हतं. कारण आहोनला त्यांच्या ऑफिसला झेंडावंदन असतं, तिथं जायचं असतं. त्यामुळे मग याला कोण नेली, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आजच्या दिवस. मग तो त्याला काही उठवलंच नाही. तो निवांत झोपेल होता. नंतर मग उठला 9, 9:30 वाजता. मग आता बाकी माझी काम आवरली होती, तर म्हटलं आता चला कॉट वगैरे देखील आवरून घेऊ. कारण मग ते कामं आवरली तर बरी राहतात, नाही तर ती तशीच पडतात. आपल्याशिवाय त्याला कोण आवरणार आहे, असं आहे ना. तरी तर मस्त असं कॉट वगैरे आवरून घेतला आणि थोडं आवरलेलं असलं ना, तर आपल्याला देखील फ्रेश वाटतं. नाही तर घरात पसारा असला ना, तर आपल्याला देखील आळस येतो. तर इथं बघा, आता खूप दिवसांनी यांचं दर्शन झालं होतं. आता म्हणजे आवाज तर रोज येतो, पण बघावा इतकं बारीक टक लावून तर कुठे दिसती नाही. तर आज मस्त सकाळी पण आणि संध्याकाळी पण हे मस्त आले होते. आता हे मला असं वाटतंय का, म्हणजे रोज त्याची येण्याची जागा असेल, तर तो शोधत होता की कुठून जायचं. कारण भरपूर वेळ बघितलं का तो बघतच होता. त्यानंतर घरातली सर्व कामं आवरली होती. आता काल एक ब्लाऊज स्टिच केला होता. म्हटलं आता रोज तर नाही, पण गॅप दिल्यापेक्षा निदान रोज तरी एक ब्लाऊज आपण स्टिच करू. कारण असं केल्याने तरी होईल. कारण असं असतं, आळस केला ना काही होत नाही. कारण घरातली कामं आवरायला गेली का ही कामं राहतात आणि परत याकडे लक्ष दिलं की घरातली कामं राहतात, असं राहतं. पण मग म्हटले थोडं तरी कटिंग करून ठेवू, म्हणजे निदान आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तरी स्टिच करता येईल. असं करता करता खूप वेळ गेला. आता शंभूला आज सुट्टी होती, त्यामुळे त्याचं पण मस्ती चालू होती. कारण आज दुपारी झोप झोप म्हटलं तर झोपाना, पण मग शेवटी त्याला घेऊन पडली. तेव्हा तो झोपला, कारण एकटा तर तो झोपत नाही. त्याचं असं राहतं, मग एकटा झोपला ना काहीतरी खोड्या करत बसतो तिथं. त्यामुळे आपणच थोडं घेऊन पडलं तर मग झोपतो. म्हणजे मग तो तेवढ्या वेळ तरी शांत राहतो. कारण शांत हा अजिबात बसत नाही. तिची सारखी काहीतरी, म्हणजे टी व्ही जरी बघत असला ना, तरी सोफ्यावर त्याची अशी वळवळ चालू असते. त्याला शांत बसतच नाही. तर आता इथं ब्लाऊज मी कट करून घेतला होता. कट तर केला होता. पण आता हे जे ब्लाऊज आहे, जे माप मोठं असलं ना, तर काय होतं, बाहीला आहे ना जॉईन द्यावा लागतो. त्यामुळे त्याचाच मला खूप कंटाळा येतो. कारण ब्लाऊज असं पूर्ण असलं ना, म्हणजे व्यवस्थित बसलं ना पीसवर, तर टेन्शन नसतं, पटकन जॉईंट होतं. आता हे छोटे-छोटे जॉईंट देत बसलं की वेळ जातो. अगोदरच वेळ भेटत नाही आणि त्यामध्ये हे असं. पण म्हटले चला आता आलंय तर शिवावं तर लागणारच आहे. ते इथं ब्लाऊज कट करून घेतला होता. आता बाहीला जे जॉईन द्यायचे होते, ते देखील मी इथं चेक करून बघत होती. तर शिवायचं तर खूप आहे. एक नऊवारी देखील शिवायला आली आहे, ती पण शिवायची आहे. म्हणजे ब्लाऊज शिवायचे आहे, बाकी खूप काम आहे. पण आता असं आहे का, घरातली कामं आवरली का ही कामं तशीच राहतात आणि घराकडे लक्ष दिलं नाही का मग ते कामं तशीच पडतात. मग आता थोडं-थोडं करून म्हटले निदान रोज एक तरी ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करू. आता 2 म्हणजे 8 दिवस झाले असेल दुसऱ्या चॅनलवर एक पण व्हिडिओ अजून टाकलेला नाही आहे. ते व्हिडिओ शूट करायला देखील मला जमत नाही आहे. तर चला म्हटलं आता ब्लाऊजची तर कटिंग झाली. आता घरातली काही राहिलेली कामं आहे, तर ती देखील बघून घेऊ. तर घरून खूप दिवस झाले म्हणजे धने पावडर संपली होती, तर घरून धने आणले होते. तर ते नीट करून मला आज दळून घ्यायची होती, कारण ऊन पडलं होतं. तर म्हटले थोडेसे उन्हात पण ठेवू आणि दळून घेऊ. तर इथे मी ते नीट करायला घेतले होते. आता घरचे होते ना, त्यामुळे त्यामध्ये म्हणजे काड्या वगैरे खूप होत्या. तर ते मला निसून घ्यायचे होते. तर इथे मी अगोदर एका भांड्यामध्ये ते काढून घेतले आणि चाळणीनं आहे ना
गाळून घेऊ म्हटलं, कारण चाळणीनं बारीक जे असतील घाण वगैरे तर ती निघून जाईल आणि मग आपण निसून घेऊ. तर हे दळायचे होते मला. तर आता इथं मी बाहेर गॅलरीत आली होती. पुन्हा माझं लक्ष म्हणजे आवाज तर येतो मोरांचा, पण मग दिसत नाही. आता एकदा जरी बघितलं तरी सारखं लक्ष जातं कुठे आहे, कुठे आहे असं. आता म्हटले सूप आणावा, सुपामध्ये थोडंसं पाखडून घेऊ आणि त्यामध्ये निसून घेऊ. तरी इथं मी आता सुपामध्ये घेऊन थोडंसं पाकडून घेत होती. बाकी काही नाही, त्यामध्ये काड्या आहे आणि एखादा 2 असा मातीचा खडा आहे. तर म्हटलं आता दळायचं आहे तर सगळेच निसून घेऊ आणि एका दुसऱ्या ह्याच्यात देखील भरून घेऊ. म्हटले लागलं तेव्हा म्हणजे आपल्याला लागले तेव्हा दळता येईल. थोडीशी दळून ठेवू म्हटले पावडर. तर इथे मी तेच करून घेत होती. त्यानंतर बाकीची देखील काही कामं होती ती देखील आवरून घेऊ म्हटले. रोज थोडं थोडं आवरलं ना असे कामं तर बरं राहत्या, नाही तर मग एकाच दिवशी खूप लोड येऊन जातो. तरी इथं आता नीट तर करून घेतली होती मी. आता दळायला घेतली होती. आता मोठंच मिक्सरचं भांडं घेतलं होतं. याचं काय होतं, बारीक म्हणजे छोट्या ह्याच्यात पण दळलं तर काही नाही, पण त्याचं आहे ना पावडर होती ना त्यामुळे ते असं जास्ती उडती. त्यामुळं म्हटलं हे बघा आता बारीक करून घेतलं होतं. तर म्हटले थोडंसं जाडसर वाटत होतं मला, तर म्हटले अजून थोडंसं बारीक करावा. तर बारीक करून घेतलं आणि आता मस्त एका छोटीशी काचेची बरणी होती त्यात भरून ठेवला. आता किराण्यामध्ये हा चहाचा मसाला बनवण्यासाठी काही साहित्य आणलं होतं, पण तो देखील अजून बनवला नव्हता. तर म्हटले आज हा देखील बनवून घेऊ. याला देखील मुहूर्त लागला होता. तर इथं म्हटले आता अगोदर सर्व जे आहे, आता हे सुंठ आहे, तर सुंठ थोडीशी कडक होती. तर मिक्सरमध्ये म्हटले वाटल्या जाणार नाही. अगोदरच मिक्सरचा एक पाता तुटला आहे. परत याने अजून आहे ते चाललं आहे, ते पण खराब होऊन जायचं. तर म्हटले थोडीशी ना आपण आता याच्या पिशवीतच ठेवून जी म्हणजे खलबत्ता तर नाही आहे मोठा, पण छोटा आहे. त्यामध्ये म्हटले कुटून घेऊ. थोडीशी अशी मी वरतून असं थोडंसं कुटून घेत होती, कारण मिक्सरचे पाते तुटू नये त्यासाठी. तर इथं आता सुंठ, त्यानंतर एक जायफळ घेतलं होतं. आता हे प्रमाणामध्येच घेतलं होतं. या अगोदर पण मी बनवला आहे मसाला, छान लागतो. कधी-कधी काय होतं अद्रक वगैरे नसलं ना तर बरं असतं. तर वेलची जास्त घालायची, वेलचीने फ्लेवर छान येतो. ते इथं मस्त विलायची पावडर वगैरे टाकून मस्त असा दळून घेतला. त्यानंतर दालचिनी, मिरे, लवंगा पण टाकल्या होत्या त्यामध्ये आणि आता चहा बनवायला घेतला होता. म्हटलं आता चहाचा मसाला केला आहे तर चहा लगेच बनवून पाहू, कारण अहो देखील आले होते ऑफिसवरनं. तर म्हटलं आता चहा बनवते. इथं मस्त चहा बनवायला घेतला होता मी. तर जास्त पाणी नाही टाकले, थोडंसं अर्धासाच कप पाणी टाकते, कारण जास्ती दुधाचा पण मला चहा आवडत नाही. थोडंसं पाणी टाकलं आणि चहा उकळल्यानंतर आहे ना त्यामध्ये आता हा जो मसाला आहे थोडंसं असा चिमूटभर टाकून घेतला. चिमूटभर पण खूप होऊन जातो, मस्त वास येतो. आता मस्त उकळला होता, चहा उकळू द्यायचा. आता शंभू स्कूलला गेला होता, सॉरी क्लासला गेला होता तो. क्लासवरून आल्यावर आता आम्ही इथं घेऊन घेतला आणि त्याला आल्यावर दिला होता. आता त्याला ह्या चहाचा फ्लेवर वेगळाच वाटला होता. तर मस्त म्हणत होता, चहाने असा रोज बनवत जाय म्हणे, कारण त्याला फ्लेवर वेगळा लागला ना. तर संध्याकाळच्या वेळेस म्हटले आता देवपूजा, दिवाबत्ती वगैरे करून घेऊ. तर इथं देवाजवळ दिवा लावला होता. आता बाहेर देखील दिवा लावायचा होता मला, तर तो देखील लावून घेतला. त्यानंतर शंभूचा काही होमवर्क चालू होता. तर हे बघा, तो करता करता त्याची लुडबुड बघा इथं. प्रत्येक गोष्टीत लुडबुड करत राहतो, शांत असं बसणारच नाही, काहीतरी त्याचं गडबडी ही चालूच राहते. तरी मी त्याला बाहेरचे दिवे आणायला लावले होते, तर त्याची तीच गणमन चालू होती. आता बाहेर पण मला तुळशीजवळ आणि एक दरवाजामध्ये दिवा लावायचा होता, कारण दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावा म्हणे चांगलं असतं. तरी इथं बघा याचा होमवर्क चालू होता. याचं असं आहे, आपण जिथं असलं ना तिथंच बसन, एकटा होमवर्क करायला बसणार नाही. तर इथं आता त्याचं प्रॅक्टिस बुक होमवर्क करायचा चालू होता. I have 6. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. S, E, V, E, N. 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8. E, I, V, S,
8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. What is 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. N. तर चला, संध्याकाळच्या जेवणात कढी आणि मस्त असे मुटकुळे बनवले होते. तर आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा.